हॅलो. हॅलो. हां, श्री स्वामी श्री समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. काल मेसेज मी थोडा लेट बघितला तुमचा. हां, अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हो, त्याच्यामुळे म्हटलं आता सकाळीच करू. हां, काही हरकत नाही. हो. दुपारून परत मग कधी-कधी इकडे-तिकडे जावं लागतं ना गावी आली की. हो, आता गावी गेले का? हो, हो. गावी आली. हो का? छान आहे हं. तुम्हाला गाव खूप आहे. दिवसाने आला ताई फोन तुमचा. हो ताई, मी आहे ना फोन करल म्हणते, पण काही वेळच भेटत नव्हता. हां. काही ना काही चालूच. हो, ते तर आहे. हो या ना. संसार म्हटल्यावर. हो, तेच ना. काय म्हणता? आम्ही काय नाही. अक्कलकोटला गेले होते ना मी मुलाला घेऊन. अच्छा, कधी गेलेला? जानेवारीमध्ये. अच्छा. हां, आता हां. नवीन वर्षामध्येच गेले होते समजा हां. जानेवारी लागलं हां, म्हणजे 2024. 2-2.5 महिने होत आले म्हणजे. हो, पण मी त्यावेळेस पासून तुम्हाला अनुभव शेअर करेल म्हटलं, हां. पण फोन एक तर तुम्ही उचलत नव्हत्या आणि अच्छा. त्याच्यानंतर मग मला पण वेळ नव्हता असं झालं. हां. ते हां. माझी पण सध्या धावपळ चालू आहे ना ऑफिसला. आता कसं रिटायर झाले तरी? हां, आमचं कल्याण डोंबिवली महानगरपालिका ना ताई फार विचित्र आहे. सगळे बापरे! काळाबाजार. म्हणजे अजून पेन्शन सुरूच झालेली नाहीये. बापरे! हो, हां, ते हां. असंच असतं. हो, आता काय आहे आपण काही करू नाही शकत. स्वामींची हं. इच्छा असेल, मला फेऱ्या मारायला लावायच्या असतील लावू देत. हो, मग नाही करतील स्वामी लवकरच. हां. नाही आता ह्या महिन्यात होईल बहुतेक असं वाटतंय. हो बघू. का? हां. हो. बाकी छान चालू आहे मग. हो, छान चालू आहे. सगळं मस्त हो, स्वामींच्या कृपेने. हो, तेच. आणि मग ताई आम्ही ना म्हणजे मुलाला पहिल्यांदाच घेऊन गेले मी. अच्छा. आता पण हां. गेला नव्हता का मुलगा? नाही मुलगा नव्हता गेला, मी जायचे. त्याला आहे ना अच्छा. म्हणजे प्रवास आवडतच नाही. तो म्हणतो मग एक तर स्पेशल गाडी पाहिजे. असं काम आहे मुलांचं अरे म्हणजे जागे बापरे! हां, मी काय म्हटलं करतो देव तो? काय असे तो आता जॉबच करतो, पण ताई त्याचा आहे ना म्हणजे जॉब गेला होता. अच्छा. हां, हां. हां, तो कंपनीत होता. हं. बजाज कंपनी म्हणून आहे बघा इथं. अच्छा. हां, तर बजाज. हां. तर तिथं आहे ना तो 2 वर्षापासून होता. बरं. तर त्याचा डिप्लोमा झाला होता, पण 1च वर्षाचा झाला होता बरं, बरं. इलेक्ट्रिशियनचा. तर त्यांनी ते काय केलं 3 वर्षाचं पाहिजे असं त्यांनी 2 वर्षानंतर सांगितलं हं, 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 हं. आणि त्याचा राजीनामा घेतला बघा. कसे ना काहीतरी निमित्त सांगतात हो, नाही? काहीतरी निमित्त आणि मग मी म्हटलं 2 वर्षापर्यंत त्यांना काही कळलं नाही का? आणि बरोबर आहे. जॉइनिंग करताना बघतेत ना डॉक्युमेंट किती क्लिअर आहे, किती नाही. हो, सगळं बघितल्याशिवाय तर हे करतच घेतात का नाही. मग? पण आणि मुलगा माझा असा आहे मॅडम, की तो आहे ना एकदा म्हणजे कुठं पण काम करायला लागला ना, हं. तर तो असा म्हणजे सुट्ट्या पण मारत नाही आणि मनातून काम करतो. मनापासून अगदी कोणाला असं रागवत मनापासून. नाही. हां, जे हां. सांगितलं ते करतो असं. हो ना? आणि काहीतरी कोणीतरी खोडी केली म्हणावं, काहीतरी स्वामींच्या मनात जे असेल ते आता. हो, हो. जे होतं ते चांगल्यासाठीच हो समजायचं. ना. तर तो खूप रडायचा म्हणजे त्याने राजीनामा दिला. त्याला हं. मी म्हटलं, "राजीनामा द्यायचा नव्हता. त्यांनाच म्हणायचं होतं, तुम्ही लेखी द्या मला, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर." हो, बरोबर आहे अगदी. त्यांनी असा राजीनामा घेतला, की मी स्वखुशीनं काही वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत नाही. ताई असंच करतात, असंच करतात. हो ना. मग हं. खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये गेला. मग मी म्हटलं, "जाऊ दे, काहीतरी असेल," म्हटलं, "स्वामींना पुढं काहीतरी करून ठेवलं असेल." अगदी बरोबर आहे. स्वामींच्या हां. मनात अजून काहीतरी छान असेल. हो ना. पण मग आता झाली 3 महिने असं जसं चालू आहे तसंच चालू आहे ना. मग त्याला असं वाटतं, की आता पण होत नाही. मग ते हां, विश्वास उठून जातो मॅडम. आपला कसं आपण करतो. हां. मुलांचं मुलांना कसं लगेच असतं लागतं. तो म्हणतो, "तू किती दिवसाची करती? तुला काय दिलं स्वामींनी?" म्हटलं, "आता माझं मला माहिती काय दिलं." हो, अगदी मग मी बरोबर आहे. म्हटलं, "तुम्ही 2 मुलं दिले, 1 नवरा दिला, किती छान परिवार दिला. अजून काय पाहिजे?" म्हटलं मला. अगदी किती सुंदर. खरंय. तरी तो पण आपण त्याचं असं सगळे निरोगी आहोत, सुदृढ आहोत. हां. 2 वेळच्या खाण्याचं आपल्याला टेन्शन नाहीये. मग अजून काय पाहिजे? तेच ना. त्याला म्हटलं, "जगात तू अजून फिरला नाही बघ," म्हटलं, "किती दुःख आहे." अगदी किती छान दवाखाना सांगितलं. म्हणजे ताई आम्ही एक गोळी पण खात नाही कधी. मग मग आणखी काय ताई पाहिजे म्हटलं. तेच भाग्य नाहीतर ना एक वकिलाची पायरी आणि डॉक्टरची पायरी चढलं, की हां. आयुष्य उद्ध्वस्त होतं माणसाचं. खूप म्हणजे आता आपल्या अनुभवातून बघते ना मी किती मग म्हणजे काही बिमारी परत दवाखाने चालू, किती अग पैसा पण खर्च होतोय. खरंय हो ताई. किती म्हणजे खूप विचित्र बरं चालू आहे. खरंय. हं.
तर त्याला घेऊन गेले ताई मी. हा हा आणि माझी एक चुलत बहीण पण होती आणि तिचे मिस्टर पण होते. आम्ही 4 जण गेलो. हा 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 बसनं गेलो होतो. तर मग हम्म तुळजापूर केलं, अक्कलकोटला गेलो. मग तिथं थांबलो. हम्म. तर मग मी तिला म्हणजे तिथं ते यांचं ऐकलं होतं ना मी ते पानाचं. हा 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 केंजळ वटवृक्षाचं दादांनी नाही का पान. ते पान. तर मी मागच्या वेळेस ती काडी आणली होती. तुम्हाला सांगितलं होतं ना मी हा डबीत हा ठेवली तर तिचं ते स्वामींचा आकार झाला होता बघा. हो 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 तर तसंच मग मी आता गेल्यावर पण कसं म्हणते म्हणजे मला अशी एक आशा झाली ती की मी गेले प्रत्येक वेळेस मला स्वामीने काहीतरी दिलंच पाहिजे. असं. हा तर मग आम्ही सगळे बसलो तिथं. हा आणि मग मी कशी म्हणते माझ्या बहिणीला, हा म्हणलं थांब गं मी स्वामींकडून पान घेऊन येते. अय्या हा जसं काय स्वामी तिथं घेऊनच बसले असं बसले. म्हणजे मी सहज अशी म्हणून गेले. आपला किती विश्वास असतो की नाही स्वामी इथे आहेत आणि हो. ते माझ्याकडे माझ्या सोबतच आहेत. अगदी हो, ते बरोबर असं आहे. वाटतंय आपल्या असंच सोबत पाहिजे, सोबत चालते. असंच पाहिजे खरंय. हो. तर मी गेले ताई आणि तिथं एक आहे ना म्हणजे वयस्कर आजी होत्या हा आणि त्या वटवृक्षाच्या तिथं ते झाडून काढत होत्या. बरं हा 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 तर मग मी कसं म्हटलं मला तिथलं एक फुल तरी द्या म्हणलं त्यांना बोलले बरं. हा 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 तर त्यांनी काय केलं ते झाडून काढलं आणि सगळं भरून टाकलं पण मला काही दिलं नाही. हा 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 मग मला थोडी नाराज झाली. म्हटलं स्वामी आता मी तर मागून घेतलं होतं आणि म्हणलं असं का बरं केलं त्यांनी? हा 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 असं बोलले. आणि मग त्यांना ते थोडे नारळ बांधलेले असतात ना ते नवस केलेले. मग बरोबर त्या हो हो सोडत होत्या तर मी त्यांना ते सोडायला मदत केली हा. हा 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 आणि मग कसं म्हणते स्वामी द्या ना हो मला पान पाहिजे द्या ना. आणि ते जे छिद्र नाही का ताई ते वरती पत्र्याचं केलेलं हो हो त्याच्यात अलगद एक मोठं पान पडलं खाली जसं काही स्वामींनी बघा मला लगेच दिलं. मग मी म्हटलं त्यांना कशी बोलते मी आजी मी स्वामींना मागितलं ते मला दिलं बरं त्यांनी ते द्या मला आज माझं. बघा ना किती छान ताई हो, किती मी छान असे बोलले आणि त्यांनी लगेच मला ते पान दिलं. वा हो आणि कि- इतकं मोठं औदुंबराचं पान आहे. हा छोटे छोटे असते पण हे खूप मोठं आहे. हो का मला हो फोटो आणि मग पाठवा हा, ताई. हो फोटो पाठवते आणि मी हा ते पुस्तकामध्ये ठेवलं. हा ताई म्हणजे हात पुसायला हार मार. स्वामी चरित्राच्याच सारामृत मध्येच ठेवलं. हा 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 आणि मग आम्ही ते चोळप्पाच्या वाड्यात गेलो मग त्याच्यानंतर हा तिथून ते विहीर नाही का ताई हा ते पाणी नव्हतं त्या विहिरीला कोरडी विहीर होती ती हा हा माहितीये स्वामींच्या बरोबर ते हो मग ते कुशामृत म्हणतात ना वाटतं त्याला. कुशामृत जल हा तर मग मी काय म्हंटल मला पण इच्छा आहे घेण्याची आता मला दिलं पाहिजे मग त्या विहिरीमध्ये ते उतरले होते तिथले दादा. हा 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 ते साफसफाई करतात लोक पैसे टाकतात ना त्याच्यात. बरोबर बरोबर हा मग त्यांनी ती साफसफाई केली आणि मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही आतमध्ये येतं मला द्या ना म्हटलं तेवढं जल. हा 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 तर ते म्हणे आता खराब झालं म्हणे ते पाय ते पडले ना म्हणे हा तर हा थोडं 5-10 मिनिटं थांबा मी देतो म्हणे. अच्छा अच्छा हा हा मग मी तिथं थांबले बरं. त्यांनी बघितलं मला 2-3 वेळेस की ही काही जाईना म्हणून इथून. मी तिथंच फिरू लागले तेवढ्याच जागेत दर्शन घेऊन आणि स्वामी स्वामी करते बघते. हा त्यांनी मला बॉटल भर दिलं पण म्हणे दक्षिणा टाकात मग मी 20 रुपये टाकले तिथं. हा 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 आणि ते घेऊन आले ताई. तर हा इथं म्हणजे पाणी आता उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं ना बोरला. बरोबर बरोबर हा मग मी काय केलं ते जल घरी आणल्याच्या नंतर ते कुशामृत हा स्वामींना म्हटलं स्वामी आता तुम्ही जसं तिथं पाणी दिलं ना म्हणलं हा ओढ्या विहिरीला तसं माझ्या पण बोरला पाणी येऊ द्या. हा हा असं बोलले मी. तर ते पाणी ना ताई मी त्याच्यात टाकलं बरं ते हो का हा बोरमध्ये. हा तर तुम्हाला काय सांगू मी टँकर एका महिन्यात मला 4 टँकर लागायचे. बाप रे हो आणि ते टँकर 500 रुपयाला एक आहे. 2000 लिटरच पाणी येतं. बाप रे बघा ताई हो. आणि आज मला ताई महिना झाला. हा मी एक टँकर पण नाही घेतलं. अय्या आणि खूप पाणी 1,500 छान लिटरची टाकी माझी थोडीशी रिकामी राहते. बाप रे एवढं केवढा पाणी मोठा येतं. ताई बघा अनुभव हो, खूप. मग मी म्हटलं कमाल ना, हा म्हटलं विश्वास पाहिजे आणि खरोखर म्हटलं, स्वामी तुम्ही ते पाणी खरोखर आणलेलं आहे म्हटलं तिथं. हो म्हणून खरंच इथं टाकलं. मी नुसतं टाकलं, हा तर इतकं फरक पडला म्हटलं. अय्या काय सुंदर अनुभव ताई तर हो ताई आहे खूप. विहिरीचा फोटो वगैरे विहिरीचा फोटो नाही काढला ताई मी. हा जर काढाल ना तर मला पाठवा हो, मी कारण आता जर कसा का अनुभव गेले शेअर व्हायला वेळ आहे ना अजून हो, हो. हा मी आता थोडंसंच राहिलं ते विकुशामृत. तर हा मी म्हटलं आता थोडं-थोडंच वापरायचं नाही चमत्कारी त्याच्यात पाणी. ना ते विहिरीचं पाणी टाकून ठेवा बाटलीत त्या कुशामृत जलमध्ये म्हणजे ते वाढून जातं आपलं हो, हो. तसं हा करते मी. हा हो. असं हा
हो ना, खूप छान. मला म्हणजे ते 2 अनुभव भेटले ना मी गेल्या हो, गेल्याच. हो. किती सुंदर अनुभव आहे. हो. असाच त्या कल्याणच्या ताईंचा पण आहे ना कुशामृत जलचा अनुभव. हो, हो. हं. मी ते ना काल 26 तारखेचा वाढदिवस काहीतरी टाकलेले बघा. कोणाचा अनुभव त्या ताईचा एक ताईचा अनुभव होता. त्यांचा वाढदिवस होता 26 तारखेचा. हां, 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 तर हां. त्या दिवशी त्यांना खूप म्हणजे स्वामींनी काही काही दिलं म्हणे ना भेट. हो, 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 हो. हां, त्यांचे मिस्टर तिथे गेले होते घेऊन त्यांना. हो, तर हो, हो. ते मला ते चोळप्पाचा वाडा म्हटले ना त्या, हां, आम्ही ते हां. दर्शन घेतलं. मग मला आठवलं आपल्याला हा अनुभव शेअर करायचा आहे. असं होतं एका अनुभवातनं मग आपल्याला कळतं की काय अनुभव घेतले पाहिजे हो, ते. तेच ना. आणि ती पान पण ना ताई मी तुम्हाला आता फोटो पाठवते जशाला तसंच आहे. इतकं छान हो ना? आणि खूप आणि म्हणजे आणि माझी बहीण म्हणती, "का गं तू गेल्या गेल्याच तुला भेटलं?" म्हटलं, "स्वामींनी दिलंय मला ते." मग म्हणते, "थांब मी पण जाते मागायला." आणि ती गेली तर मग कुठं? हां. एकदम म्हणजे विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे ना. हे बरोबर हो ना. बोललात. हे असं नुसतं पी हळद आणि हो गोरी होत नाही. होत नाही. तुमची विश्वास त्याच्यासाठी म्हणजे खूप तपश्चर्या असायला हवी, श्रद्धा हो. असायला हवी. म्हणजे ताई मी ते केंजळ दादांचा अनुभव ऐकला होता ना. त्यांना ते हां. पिंपळाचं पान काय सापडलं. काय ना त्या ताई किती जुनं पान ताई दादांचं ते अ, हो. कसं फ्रेम करून ठेवलंय दादांनी. हो ना. आणि त्या दिवशीपासून ताई मी म्हणजे अक्कलकोटला निघाले, की मी ते मनातच आणते, आज मला स्वामींकडून पाहिजे काहीतरी. आणि तिथं गेले का तिथं वरती बघते जसं काय स्वामी झाडावर बसलेले. हो ना? खूप म्हणजे वेगळाच अनुभव नाही येतो ही ताई तिथं. श्रद्धा, ही श्रद्धा आणि हो ताई. हाच भाव आपला भगवंताला हवा असतं ते. हो ताई. मी आणखी एक करते ना ताई, तर मग मी म्हटलं, हा जर अनुभव आपण शेअर केला तर तो लवकर येऊन जाईल म्हटलं. येणारच, येणारच. तुम्ही आता हा शेअर केला ना, तो पण हो. अनुभव तुम्ही लवकर शेअर कराल बघा ताई. हो ना ताई. मला खूप म्हणजे स्वामी सेवेत आले ना, त्या दिवशीपासून माझं आयुष्यच बदलले. हो ना? किती छान. खूप छान झालंय ताई. सुंदर, सुंदर स्वामी ताई. लवकर भेटले असते तर आणखीन छान झालं असतं. हां, ते भाग्य लागतं ते प्रत्येकाच्या नशिबात येत नाही स्वामी लवकर. हो ताई. ते त्यांचंच म्हणजे हे असतं की कधी घ्यायचं सेवेत, त्यांचंच कधी नाही. नियोजन आहे, त्यांचंच नियोजन आहे. खरं बोलली. हो. तेच ना. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो ताई. श्री स्वामी समर्थ. समर्थ ताई.